महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाला 40 अंशांचा आकडा गाठलेला आहे। यामध्ये अकोला 40 तर ब्रह्मपुरीमध्ये तापमान 41.3 अंश सेल्सिअस इतके आहे। त्याखालोखाल सर्व विदर्भातले सर्व जिल्हे आणि मराठवाड्यात सुद्धा तापमान वाढ झाली आहे। राज्याच्या काही भागात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोल्यामध्ये पारा 41 तर ब्रह्मपुरीमध्ये 41.3 अंशांवरती गेलाय। नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त उष्ण ठरला। काल 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली। तर नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। त्यातच आता कोकणासह मराठवाडा, विदर्भात तापमानात चांगलीच वाढ होतीये। उन्हात जाताना खबरदारी घ्या असा सल्ला हवामान विभागाने दिलाय। पश्चिम भारत के जो काफ़ी क्षेत्रों से हॉट एयर जो ड्राई डेसिकेटिंग विंड्स वो कहते हैं, ये आने के कारण आपको तापमान ज़्यादातर देखने के लिए मिला था। जैसा आप देखेंगे कल के हिसाब से विदर्भ क्षेत्र में जो अकोला जो जगह से स्थानों से 43.2 डिग्री जो हाईएस्ट इस सीज़न का जो हाईएस्ट जो रिकॉर्ड किया था दर्ज किया था, इसके हिसाब से दूसरा दिनों और तीसरा दिनों में अपने जो मौसम विभाग अपने नागपुर से भी जैसे उष्ण लहर की चेतावनी भी हम पश्चिम विदर्भ क्षेत्रों में हम उसका चेतावनी भी हम जारी कर रहे हैं। तर जगातील उष्ण शहरांच्या यादीमध्ये चंद्रपूरचं नेहमीच नाव येत असतं। यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूरचा पारा 43 डिग्रीच्या वर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य झाल्याचं चित्र आहे। चंद्रपूरचं तापमान रोज नवीन उच्चांक गाठत आहे। 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हा पोहोचलेला आहे। दुपारच्या वेळेस जे असतात ते ओसाड पडत आहेत आणि 12 ते 4च्या मध्ये उन्हाची तीव्रता खूप जास्त असते। त्याच्यामुळे नागरिक तर घराबाहेर पडत नाही, पण अत्यंत आवश्यक काम असेल तरच पडतात आणि स्वतःची काळजी घेतात। दुपट्टे किंवा शीतपेयाचा वापर करतात किंवा पाण्याची बॉटल सोबत ठेवतात। एप्रिलची सुरुवात झालेली आहे। पुन्हा उन्हाची तीव्रता महिनाभरात वाढण्याची शक्यता आहे आणि यासोबतच जिल्हा प्रशासनाने देखील सूचना दिलेल्या आहेत की गरजेचं काम असेल, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा। यासोबत जिल्हा प्रशासनाने किंवा महानगरपालिकेने ज्या कोल्ड रूम तयार केलेत आहेत की उष्माघाताचे बळी पडू नये आणि मोठा परिणाम किंवा कोणतेही परिणाम होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने देखील या सगळ्या व्यवस्था केलेली आहे। जागोजागी पाणपोष ठेवलेले आहे जेणेकरून नागरिकांना या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। अकोला जिल्ह्यात सुद्धा सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आहे। काल अकोल्यामध्ये 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। उकाडा वाढल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत। मार्च महिन्यात 40 पार गेलेल्या तापमानात एप्रिल सुरू होताच अवकाळी पाऊस पडल्यामुळे थोडासा गारवा निर्माण झाला होता। मात्र आता पुन्हा तापमानात वाढ झाली आहे। आणखी 2 ते 3 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी। 41 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलेलं आहे। गेल्या मार्च महिन्यामध्येच 40 पार केलेल्या तापमानाने एप्रिलच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी गारवा वाढला होता आणि या गारव्यामुळे काही नागरिकांना दिलासा मिळाला होता। 40 पार केलेल्या तापमानाला 36 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं। मात्र आता कालपासनं हे तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि काल 43 अंश सेल्सिअसची नोंद झाल्यानंतर आज दुपारच्या वेळेला 41 अंश सेल्सिअस एवढं तापमान दाखवत आहे आणि या उकाड्याने अकोल्यातील नागरिक चांगलेच हैराण झालेले दिसत आहेत। मात्र चाकरमाने आपल्या कामानिमित्त त्यांना बाहेर पडावं लागते आणि ते या उन्हातही बाहेर पडत आहेत। मात्र हवामान खात्याने आणखी 2-3 दिवस या तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवल्याने आता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला। तर राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असून उन्हाची झळ प्राण्यांना सुद्धा बसते। अशातच छत्रपती संभाजीनगरातल्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे। इथे वाघांसाठी कूलर लावण्यात आलेत। प्राण्यांच्या पिंजऱ्यावरती दिवसातनं 2दा पाण्याचे फवारे मारले जातात। उन्हाचा फटका प्राण्यांना बसू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते। प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही सिद्धार्थ उद्यान आपण बघू शकतो। त्या ठिकाणी कूलर लावलेले आहेत आणि कूलर लावल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा मारा सुद्धा केला जातो। जवळपास जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये
40पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि त्या उन्हाचा त्रास जो आहे प्राणी संग्रहालयातील वाघांना होता, हा पांढरा वाघ आहे, याचं नाव वीर आहे आणि याला थंड ठेवण्यासाठी उन्हाचा त्रास जास्त होऊ नये यासाठी पाणी सुद्धा दिवसातून 3 ते 4 वेळेस मारलं जातं. आपण बघतोय वाघोबा अत्यंत पाण्याच्या फवाऱ्याचा आनंद घेत आहेत, रागात सुद्धा दिसत आहेत. एकंदरीतच प्राणी असतील, पक्षी असतील, मनुष्य असतील, या सगळ्यांनाच उन्हाचा ताप या ठिकाणी होताना दिसतोय. मात्र महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सर्व प्राण्यांना अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते. कूलर आहेत, पाण्याचे फवारे मारले जातात. वीर जो पांढरा वाघ आहे त्याचे केयरटेकर माझ्यासोबत है. सर आपका नाम? मेरा नाम मोहम्मद जिया निजामी है। जिया साहब, मैं मारता हूँ थोड़ा पानी. कैसा इनका टेम्परेचर कूल रखते हैं? इनको टेम्परेचर माइनस में रखना पड़ता क्योंकि ज़्यादा गर्म रहे तो ये हाँफते बहुत, इसलिए इनको दिन में से 2-3 बार पानी मारना, कूलर लगाना, इनकी पूरी देखरेख करना पड़ता गर्मी में। बघितलं का आपण किती मोठा अगदी सुंदर वाघ आहे, पांढरा वाघ. पूर्णपणे उभा राहिल्यानंतर किती मोठा हा होतो. निश्चितपणे त्यांनाही उन्हाचा त्रास होतो आणि जवळपास सगळ्या वाघांना जे आहे आता या ठिकाणी कूलर असेल किंवा पाणी मारून त्यांचं टेम्परेचर किंवा टेम्परेचरचा त्रास त्यांना होऊ नये अशा पद्धतीची काळजी महानगरपालिका इथे घेते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.